महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी अभावी कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित. 6.5 दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे 80हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आलेले आहे. मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जा अभावी ही कुटुंबे सेवा सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन साकडे घातले. याबाबत महसूल मंत्र्यांच्या दालनात संयुक्त बैठक घेणार असल्याचे श्री केळकर म्हणाले. सुमारे 65 वर्षापूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त 80हून अधिक कुटुंबाचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आले होते. मात्र या कुटुंबाच्या 3 पिढ्या सोयी सुविधांपासून वंचित असल्याची व्यथा या ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली. किमान 7 एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव 4 एकरवर असून आणखी 3 एकर जमीन गावाला मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून दिली आहे. महसूल गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्याने शासनाच्या विकास योजना तसेच सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गेल्या 65 वर्षात 3 पिढ्यांचे जीवनमान ढासळले आहे. जिल्हा परिषदेची विकासकामे सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी श्री केळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत श्री केळकर यांनी लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करून महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. गावाला महसूल दर्जा आणि गावठाण मंजुरीबाबत श्री केळकर यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असून त्याला यश मिळेल असा विश्वास ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.